स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चटपटीत चविष्ट अशी भरलेल्या कारल्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने पण सोप्यात सोपी अशी दाखवणार आहोत। आज आपण भरलेल्या कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी कारली घेतलेली आहे, ती या पद्धतीने अशी चिरून घेतलेली आहे व आतील बिया मी काढून घेतलेल्या आहेत। हे पहा, या पद्धतीने मी चिरून घेतलेली आहेत। आता याला आपण आतून हे मीठ आणि हळद हे घेतलेलं आहे, ते आपण आतून सर्वत्र ह्याला लावून घेऊयात। तोपर्यंत इकडे मी शेंगादाणे भाजायला ठेवलेले आहेत। आपले शेंगादाणे देखील भाजून होतच आहेत। वाटण्यासाठी मी तर शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपण इकडे मीठ आणि हळद लावून घेऊ। हे या पद्धतीने आपल्याला कारलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे असं हळद आणि मीठ व्यवस्थित असं चोळून लावायचं आहे, म्हणजे आपल्या कारल्याला आतून मीठ लागलं जाईल। हे या पद्धतीने आपण सर्व कारल्याला मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, नाहीतर फक्त मसाल्यालाच मीठ लागलं जातं आणि आतली कारल्याला मीठ लागलं जात नाही। त्यासाठी आपण हे असं करून घ्यायचं आहे। हे मी सर्व कारल्याला लावून घेते। पहा, इथे मी सर्व कारल्याला व्यवस्थित मीठ लावून घेतलेले आहे। आता आपण इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यावरती आपण हे चाळणी आहे, त्यामध्ये आपण कारली वाफवून घेणार आहोत। आता त्यावरती एक झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनिट आपण ही कारली फास्ट गॅसवरती वाफवून घ्यायची आहेत। इकडे आपले शेंगादाणे देखील छान असे भाजून होतच आलेले आहेत। आपले शेंगादाणे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण खोबरं कट करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपले शेंगादाणे छान असे भाजून झालेले आहेत। आता मी एका ताटामध्ये ते काढून घेते। इथे आपले शेंगादाणे काढून झालेले आहेत। आता याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। ते देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं लगेचच भाजलं जातं, फार वेळ लागत नाही खोबरं भाजायला। आता सोबतच आपल्याला तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा भरून, मोठा चमचा भरून घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे दोन्हीही आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। आज मी जरा वेगळ्या पद्धतीची भरलेल्या कारल्याची भाजी दाखवणार आहे। आता आपण हे तीळ काढून घेऊया। आता यामध्येच आपल्याला आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील घालून घ्यायची आहे आणि आता आपण याचं मिक्सरला एक जाडसर असं वाटण बनवून घेऊयात। इकडे मी चिंच देखील गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। अगदी 10-15 मिनिटात ही चिंच भिजून तयारच होते। पहा, इथे या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला कोरडे मसाले देखील घालून घ्यायचे आहेत। हळद घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि 2 चमचे, छोटे 2 चमचे घेतलेले आहे धने पावडर। लाल तिखट इथं अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे। घरगुती काळा मसाला घेणार आहे मी। हा घरगुती काळा मसाला 1 चमचे आणि अर्धा चमचा घेतलेला आहे, 1.5 चमचा घेतलेला आहे। आणि गरम मसाला पावडर मी इथे 1 चमचा घेतलेली आहे, ती देखील घालून घेते। इथे जिरे पावडर घेतलेली आहे, भाजलेले जिऱ्याची पावडर आहे, ती देखील मी इथं घालून घेणार आहे। अगदी थोडेसे यामध्ये जिरे देखील घालून घेणार आहे आणि चवीपुरतं हे मीठ उरलं होतं मगाशी मी लावताना, अगदी थोडंसं मीठ आहे ते घालून घेते आणि भाजीपुरतं आपल्याला चवीपुरतंच मीठ घालून घ्यायचं। हे थोडं घातलेलं आहे, आणखीन मी थोडं मीठ यामध्ये घालून घेत आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी कोरडे सुरुवातीला वाटून घ्यायचे आहे मिक्सरवरती। हे पहा, इथे आपल्याला आपलं मिक्सरला वाटण छान असं बनवून तयार झालेलं आहे। पाहू शकता, असं जाडसरच असं बनवून घ्यायचं आहे। आणि या कारल्यातल्या बिया अगदी कोवळ्या होत्या त्या मी ठेवलेल्या आहेत, ज्या निबर होत्या बिया त्या मी टाकून दिलेल्या आहेत, कारण आपल्याला भरून कारलं करायचं ना, त्यामुळे मी या काढलेल्या होत्या। तर कोवळ्या बिया मी त्यातल्या घेणार आहे, भाजी बनवताना आपण हे त्यामध्ये घालणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी तेल घालून घेते, 1 पळी घेतलेली आहे आणि आणखीन थोडं मी अर्धी पळी तरी मी तेल घेणार आहे, कारण आपल्याला मसाला इथे परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे, थोडीशी मोहरी घेतलेली आहे। आपली मोहरी तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला जिरे देखील घालून घ्यायचे आहेत। सोबतच आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचं आहे यामध्ये।
हे छान असं तेलावरती 1 मिनिटभर परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपल्याला छान असं आता परतून घ्यायचं आहे. मी जरा वेगळ्या पद्धतीने कारलं भरलेलं दाखवणार आहे. आपण हा मसाला डायरेक्ट कारल्यामध्ये न भरता आपण अगदी छान असा खरपूस मस्त असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे मग आपल्या कारली पण व्हायला वेळ लागणार नाही. आपली कारली इकडे वाफवून होतच आहे. आपण ती पाहून घेऊया कितीपर्यंत शिजलेत ती. अजून 1 मिनिटभर आपण होऊ देऊया त्याला. 1 ते 2 मिनिट आपण कारली ही होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण हा मसाला आपला इकडे परतून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी चिंच घेतलेली आहे. ती देखील व्यवस्थित अशी कुस्करून घेतलेली आहे. आता हे आपण टाकून द्यायचं आहे. हे निघालेलं चिंचेचं आहे ते. आणि यामध्येच आपल्याला अगदी गूळ घेतलेला आहे, 1 चमचाभर घेतलेला आहे. तो मी यामध्येच घालून घेणार आहे. तो देखील व्यवस्थित आपण असा मिक्स करून घेऊयात. सोबतच या कारल्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्या देखील मी यामध्ये घालून घेणार आहे. त्या देखील आपण मसाला परतताना व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत. हे बारीक गॅसवरती आपल्याला मसाला परतायचा आहे. तोपर्यंत आपली कारली देखील इकडे वाफवून होतच आहेत. हा मसाला देखील आपण अगदी बारीक गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. इकडे चिंच आणि गूळ देखील आपले व्यवस्थित होतच आहे. आता ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व मसाल्याला चिंचगुळाचं पाणी देखील लागलं जाईल, त्यासाठी मी यामध्येच घालून घेतलेला आहे. आपला मसाला देखील खूप छान असा परतून तयार झालेला आहे. खूप जास्त वेळ पण परतायचा नाही, कारण भाजीसोबत पुन्हा शिजणारच आहे तो मसाला. त्यामुळे आता मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. इकडे हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे. इकडे मी गॅस बंद केलेला आहे. आपली कारली देखील खूप छान अशी शिजून तयार झालेली आहेत. शिजलेली आहेत ही कारली. मी आता काढून घेते आणि ती देखील आपण थंड करून घेऊयात. थोडंसं थंड होऊ देऊयात आणि मगच आपण हा मसाला त्यामध्ये भरून घेऊयात. पहा, इथे आपला मसाला देखील थंड झालेला आहे व ही कारली देखील थंड झालेली आहेत. आता आपण यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने असा व्यवस्थित आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. दाबून दाबून भरायचा आहे व्यवस्थित असा. हे पहा, इथे मी असा हा मसाला भरून घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारची कारली बनवली जातात, पण मी आज जरा थोड्याशा वेगळ्याच पद्धतीची कारली बनवलेली आहे. आता इकडे गॅसवरती मी कढई देखील गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. अगोदर मी ही कारली भरून घेते सर्व. इथे आपली कारली सर्व भरून झालेली आहेत व एवढा मसाला देखील शिल्लक राहिलेला आहे. आता या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण ही कारली घालून घ्यायची आहे. आता आपण मसाला छान असा परतून घेतलेला आहे, त्यामुळे भाजी तर खूपच छान अशी आपली टेस्टी बनून तयार होणार आहे. आता ही सर्व कारली घातलेली आहे. आपण ती थोडीशी अशी परतून घ्यायची आहे तेलावरती सुरुवातीला. सोबतच आपल्याला हा मसाला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. ही छान अशी परतलेली आहे कारली. आता हा उरलेला मसाला देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तो देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही डायरेक्ट अशी कोरडीसुद्धा कारली करू शकताय, पण अगदी एक 4-5 मिनिट आपण ही मसाल्यामध्ये कारली छान अशी परतून घ्यायची आहेत. हलकीशी आपण एक 3 ते 4 मिनिट आपण ही शिजू देऊयात.
हे पहा, इथे आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता मी गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये काढून घेऊया। हे पहा, इथे आपली छान अशी भरलेल्या कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी ही अगदी साधी, सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यातच बनवलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।